शुभ सकाळ सर्वांना. झाला का चहा पाणी सर्वांचा? तर आमचा आता झाला चहा पाणी. आता तर आता मस्तपैकी चहा आणि इकडं ही बनवायची घेतलं सकाळ सकाळी. तर आता माझा नाश्ता बनवायचा आहे. तर आता माझा नाश्ता दोन दोन नाश्ता बघा आमच्या भागात असते ते असं. तर इकडे मी अंडी पण शिजवून घेतली ती नाश्त्याबरोबर. आणि इथं मी पोहे बनवले तर खूप छान आणि टेस्टी असं पोहे झाले. ते शेंगदाणे भरपूर टाकले, ती मिरची पण टाकली आहे, थोडासा ओवा टाकून घेतला, जिऱ्याची फोडणी दिली आणि झटकीपट असं पोहे बनवून घेतलं. तर पोहे आता आपलं बनले. ते कांदा भरपूर असा मोठा टाकलेला आहे. तर कांदा टाकला की पोह्याला मऊपणा येतो असा, आणि पाहिजे तेवढा उशीर असं मऊ असं राहते ते. गरमागरम पोहे या सर्वांनी खायला. आणि इथं बनवले त्या शेवाळ्या. तर शेवाळ्या आपल्या चांगल्या आता शिजते त्याला उकळी पण चांगली फुटले मस्तपैकी. तर चांगल्या शिजून दिले त्या शेवाळ्यात पण चांगला कांदा टाकला भरपूर, आणि शेंगदाणा पण टाकले, ती मिरची टाकल्या झणझणीत आणि चमचमीत तिखट शेवाळ्या बनवले त्या. जसं मी पोहेत टाकले तसंच शेवाळ्यात पण टाकलेलं आहे. वावा टाकून घेतला एवढंच की उकळी चांगली फुटून दिली. आणि शेवाळ्या नंतर टाकल्या. पहिल्यांदा शेवाळ्या मी भाजून घेतलेल्या आधी चांगल्या खरपूस अशा शेंगदाणा आणि शेवाळ्या. तर खूपच छान अशा शेवाळ्या आपल्या शिजते त्या सकाळ सकाळच्या. अंडी पण शिजते ती, पोहे पण बनले ते आता. तर आता मी नाश्ता वाढून घेते. तर पोहे असंच बरंच 5-10 मिनिट आता झाकून ठेवलं होतं. तर आता मऊपणा पण चांगला आलाय पोह्याला. तर शेवाळ्या अजून शिजल्या नाही, त्या पाणी आटलं की शेवाळ्या शिजल्या, त्या शिजतेल्या आता. तर चांगल्या आता शिजून पण देते. हलका फुलका नाश्ता सकाळ सकाळचा. पोहे काय जड नसते, ती वावा टाकला की पोहे पण चांगलं बनते ते, आणि शेवाळ्या पण चांगल्या बनते त्या. तर व्हिडिओ बघत बघत कोणी सबस्क्राईब केलं नसलं तर करून घ्या पडदेस ना, म्हणजे असं व्हिडिओ बघायला येते ती. रोज येणार डेली व्हिडिओ असते ती माझं. आणि लाईक पण करा, कमेंट पण करा. तर खूप छान असं व्हिडिओ बनते ते. सकाळ सकाळी बघा मस्तपैकी अशी झाड लोट करून घेतली क्लीन मध्ये. सोफा बिपा सगळा आवरला आणि सगळं लोटून बिटून काढलं. मग स्वयंपाक खोलीत गेले, किचन मध्ये. मग सुरुवात केली मग स्वयंपाकाला. तर किती छान असं वातावरण बघितलं का, ऊन कडकडीत ऊन. सकाळ सकाळी 8:30 वाजता 8 वाजल्यापासूनच असा उन्हाचा तडका दिसतो. आपण जर भाजीला कसा मोहरीचा जिरेचा तडका देतो, असला तडका आहे उन्हाचा. तर इकडे फणस आलेले होते भरपूर असे. तर फणस पडायला लागले त्या उन्हानं. तर असल्या उन्हाच्या कडाक्यात किती फुलं छान छान दिसते ती. तर ह्याला कसं रोज संध्याकाळचं असं आम्ही पाणी देतो झाडासने, त्याच्यामुळं अशी झाडं घराभोवतीची दिसते ती. आणि फुलं पण अशी टवटवीत ताजी अशी असते ती मस्तपैकी. तर असं झाडासने जर पाणी दिलं तर फुलं पण अशी टवटवीत राहते ती मस्तपैकी. झेंडूची फुलं किती छान अशी आले ती मस्तपैकी, पण ऊन कसलं पडलंय. तर आता पोहे पण झाले ते, शेवाळ्या पण बनले ते आपल्या चांगल्या आता. चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओ मध्ये.